हाय एव्हरीवन, आज आपण एक नवीन टॉपिक बघूया, तो म्हणजे बायस इन द रिसर्च. ओके, आता बायसचे खूप सारे प्रकार दिलेले आपल्या बुकमध्ये. तर त्याच्यापैकी काही आज आपण ह्या लेक्चरमध्ये बघूया आणि काही दुसऱ्या लेक्चरमध्ये. तर आज आपण बघूया सिलेक्शन बायस, अलोकेशन बायस, परफॉर्मन्स बायस, डिटेक्शन बायस आणि ऍट्रिशन बायस. ओके, आता आपण याच्यात काय बघणार आहे की ऍक्च्युली ते व्हॉट इज इट, म्हणजे डेफिनेशन, तो कधी होतो त्याचे एक्झाम्पल. ओके, आता सगळ्यात पहिले सिलेक्शन बायस. सिलेक्शन बायस मध्ये काय होतं, त्याची डेफिनेशन काय की जेव्हा पार्टिसिपंट्स रॅन्डमली सिलेक्टेड नाही होतात तेव्हा तो कोणता असतो, सिलेक्शन बायस. मग तो कधी होणार, ऍट द टाइम ऑफ पार्टिसिपेशन सिलेक्शन ओनली. ओके, जेव्हा पार्टिसिपेशन सिलेक्शनची प्रोसेस असणार तेव्हाच काय होणार आहे, सिलेक्शन बायस होणार आहे. आता त्याचा एक्झाम्पल म्हणजे काय आलेला आहे बघा, की पार्टिसिपंट हु बिलीव्ह इन द ट्रीटमेंट विल जॉईन. म्हणजे असे लोक जे ट्रीटमेंट मध्ये बिलीव्ह करणार आहे तेच काय होणार, त्या रिसर्च मध्ये जॉईन होतील. हा काय झाला सिलेक्शन बायस. दुसरा म्हणजे अलोकेशन बायस. अलोकेशन बायस म्हणजे काय, हे म्हणजे काय की जेव्हा पार्टिसिपेशन जे आहेत ना, जेव्हा ग्रुपिंग केले जाते तेव्हा पार्टिसिपेशन जे असतात ना ते अनफेअर याने काय केलं जातं, मिक्स केले जातात, ग्रुप्स बनवले जातात. ठीक आहे, आता बघा की पार्टिसिपेशन्स आर प्लेस्ड इन अ ग्रुप इन अ अनफेअर मॅनर, इन अ अनफेअर वे. ओके, हे कधी करणार, रँडमायझेशनच्या बेस करणार. आता याचा एक्झाम्पल एक सिंपल जर ते सांगू, आता 10 लोक आहे, 10 पैकी 5 हेल्दी आहे आणि 5 वीक आहे. ओके, तर मग काय होणार आहे, अनफेअर मीन्स म्हणजे कसं की जे 5 लोक हेल्दी आहे त्यांना एका ग्रुपमध्ये टाकतील आणि 5 जे लोक आहेत त्यांना दुसऱ्या ग्रुपमध्ये टाकतील. याच्यामुळे आपला जो रिसर्च आहे तो व्यवस्थित येणार आहे का, तर नाही. म्हणून याला काय म्हणतो आपण, अलोकेशन बायस. ओके, तिसरं म्हणजे परफॉर्मन्स बायस. आता इथं काय होतं, जेव्हा डिफरंट ग्रुपला ना ट्रीटमेंट वेगवेगळी दिली जाते तेव्हा काय होतं, परफॉर्मन्स बायस. आता हे कधी करतात, ड्युरिंग द स्टडीज. आता जसं आपण सेकंड एक्झाम्पल घेतलं होतं अलोकेशन बायसचं, की काय केलं आपण, 10 लोक निवडले, याच्यात काय केलं आपण, हेल्थियर लोक निवडले होते. आता काय करू आपण परफॉर्मन्स बायस मध्ये, 2 ग्रुप बनवू, एक ग्रुप रिच पीपलचा, एक ग्रुप पुअर पीपलचा. आता रिच लोकांना काय भेटणार आहे, एक वेगळी ट्रीटमेंट भेटणार आहे आणि पुअर लोकांना काय भेटणार आहे, एक वेगळी ट्रीटमेंट भेटणार आहे. जेव्हा अशा गोष्टी रिसर्चवर परिणाम करतात त्याला काय म्हणतो आपण, परफॉर्मन्स बायस. हा झाला त्याचा एक्झाम्पल. ओके, आता चौथा बायस म्हणजे कोणता, डिटेक्शन बायस. आता ऍक्च्युअली काय आहे की पर्सन चेकिंग द रिझल्ट नोज द ग्रुप अँड मे जज इट रॉंगली. आता याचा अर्थ काय, सिंपल वे मध्ये सांगितलं तर, आता मी रिसर्चर आहे, 2 ग्रुप आहे, मला माहिती आहे की काय ट्रीटमेंट चालू आहे, त्याचे रिझल्ट काय येणार आहे. बट मी काय करतोय, 2 वेगवेगळ्या ग्रुपला काय करतोय, वेगवेगळं जज करतोय. त्या वेगवेगळ्या जजमुळे काय होणार आहे, आपल्या रिसर्च वरती काय होणार आहे, एक वेगळा परिणाम पडणार आहे. म्हणून तो काय झाला आहे, डिटेक्शन बायस. ओके, आता हा कधी येतो, जेव्हा आपण आउटकम मेजर करतो ना तेव्हा. ओके, आता याचा एक्झाम्पल काय, आता माहिती का, डॉक्टरला माहिती की हे जी मेडिसिन आहे की हे एक्झॅक्टली काम करणार आहे, म्हणून तो काय करणार आहे, त्याच्या बेटर रिझल्ट साठी तो काय करेल, अप्रूव्ह करेल. ओके, त्यानंतर ऍट्रिशन बायस. आता ऍट्रिशन बायस म्हणजे काय की जेव्हा एक पर्सन एका ग्रुपमधून दुसऱ्या ग्रुपमध्ये जात असेल त्याला काय म्हणतो आपण, ऍट्रिशन बायस. आता हे कधी होतं, ड्युरिंग फॉलोअप. एक्झाम्पल काय, समजा 2 ग्रुप आहे. ओके, एक ग्रुपला मेडिसिन मिळतीये, दुसऱ्या ग्रुपला मेडिसिन मिळत नाहीये. मग ज्या ग्रुपला मेडिसिन नाही मिळणार तो काय करणार, त्या रिसर्च मधूनच बाहेर पडणार. ओके, तो रिसर्च मधून बाहेर पडला तर काय होईल, ज्या लोकांना मेडिसिन भेटत आहे त्याचा रिझल्ट काय होईल, अपलिफ्टिंग, त्याचा रिझल्ट काय व्यवस्थित. ओके,